हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8वीचा सगळ्यात आवडीचा विषय आहे तुमचा मराठी. त्यामधला 14वा हा जो धडा आहे फुलपाखरी हा तुमचा शिकून झाला असेल तर आपण आता त्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण यामध्ये सगळी जी उत्तरं दिलेली आहेत, प्रश्नांची उत्तरं ही अगदी व्यवस्थित मस्त तुमच्या परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशीच आहेत. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला, आता आपण वेळ घालवणार नाही, पटपट आपण स्वाध्याय सोडवायला घेणार आहोत. स्वाध्यायामधला प्रश्न पहिला, वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा. आणि हा आहे तक्ता. तर यामध्ये फुलाचे नाव, देठ, पाने, फुले. तर फुलाचे नाव दोन दिलेले आहेत, झेनिया आणि पारिजातक. तर याचा देठ कसा असतो? राखट. याची पानं आहेत वृक्ष आणि फुले विविध रंगी असतात. त्यानंतर पारिजातकाचा देठ असतो खडबडीत, पाने असतात खरखरीत आणि फुले ही नाजूक साजूक छोटीशी अशी असतात. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. तर त्यामधील अ, लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण आता या पाठीमागचं कारण उत्तर आहे. शरीराच्या अस्वास्थ्यामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती, त्यामुळे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता. हा प्रश्न, लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले कारण, आणि याचं उत्तर, झेनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवननृत्य लेखिकाने पाहिले आणि लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले. आता आलेला आहे प्रश्न तिसरा, योग्य जोड्या लावा. तर बघा, पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या जोड्या लावायला सांगितलेला आहे. अ गट, ब गट. अ गटामध्ये आहे सृष्टी, राठदांडा, नाजूकपणा, बहुडंगी. ब गटामध्ये आहे पारिजातक, सुफल, फुलपाखरे आणि झेनिया. आणि आता याचं उत्तर, तर सृष्टीमध्ये सुफल ही जोडी योग्य आहे, राठदांड्यासाठी झेनिया ही जोडी योग्य आहे, नाजूकपणाच्यासाठी पारिजातक आणि बहुडंगीसाठी फुलपाखरे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. आता प्रश्न चौथा, पाठाच्या आधारे तुलना करा. हा त्यांनी चार्ट दिलेला आहे, फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन. तर दोन आपल्याला तुलनात्मक फरक याचे लिहायचे आहे. तर पहिला आहे, फुलपाखरांचे जीवन कसे आहे? मकरंदा स्वाद घेत आनंदाने जगणारे आहेत आणि मानवी जीवन असह्य अडचणी व संकटांना घाबरणारे. तर दुसरं, फुलपाखराचे जीवन चैतन्य व आनंदाचे जीवन आहे आणि मानवी जीवन हे मनाची स्थिरता किंवा शांती नसणे अशा प्रकारचं आहे. तर हे दोन फरक आपण अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. आता पुढचा पाचवा प्रश्न, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. चला मग. अ, या पाठातून लेखकाने दिलेला संदेश आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. उत्तर बघा मी काय दिलेलं आहे, मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अगदी सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे, ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये असा संदेश लेखकाने या पाठातून दिलेला आहे. आ, निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. ठीक आहे, तर आपण आता उत्तर बघूयात. फुले, फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात, कारण या घटकात जीवनाची, आनंदाची, चैतन्याची कारंजी थुई थुई उडत असतात. त्यामुळे मनावर आलेले मळभ नाहीसे होते व मन आनंदी होते.
आता प्रश्न 6वा, जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा. बघा, थोडक्यात आपण लिहिलेलं आहे उत्तर. आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे चांगली वाटते व नकारात्मकतेने पाहिली असता तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते. आता याचं उदाहरण, पाऊस पडत असतानाचा काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल म्हणून नाराज होतात. याच प्रकारे जर आपण आपले विचार चांगले तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते. म्हणून जशी सृष्टी या ठिकाणी जशी दृष्टी तशी सृष्टी असे म्हणतात. आता प्रश्न 7वा, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधा व लिहा. उदाहरणार्थ त्याने दिलेलं आहे, जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी इथे थुई थुई उडत होती. तर अशी उदाहरणं जी दिलेली आहेत ती आपल्याला पाठातील शोधायची आहेत. त्यासाठी पाठ हा जो धडा आहे हा व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यावा लागणार आहे. सो चला आता उत्तर मी या ठिकाणी देते. तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुढंग फुलांवर तितकीच सुंदर बहुढंगी फुलपाखरे उडत होती. ठीक आहे, तर हे एक झालं. दुसरं, नाचरे ओढे आणि हरित तृणाचे गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते. नेक्स्ट काय आहे बघा, एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते. आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत. त्यानंतर, जीवन म्हणजे संकट नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत. जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. जीवन जर कुठे फुलत असेल, डुलत असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पाठातले जे वाक्य होती ही शोधून काढून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघूया त्यानंतरचा पुढचा भाग, तो आहे खेळूया शब्दांशी. तर हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अवयवांचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी आहे, सतीश वारंवार आजारी पडतो. तर वारंवार या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर हे आहे क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर पुढचा आहे, रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती. तर वर याला अधोरेखित केलेला आहे. म्हणजे हा आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय, राईट. आता त्यानंतर आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते. आता कारण याला अंडरलाईन केलेला आहे. तर हा आहे उभयान्वयी अव्यय. तर मी इथं लिहिते याचं उत्तर, उभयान्वयी अव्यय. आता याचं उत्तर खाली काय आहे बघा, शाबाश तू खूप छान खेळलास. तर शाबाश हा कुठला आहे अवयवाचा प्रकार, तर तो आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचा स्वाध्याय अगदी मस्त व्यवस्थित सोडवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.